हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वॅक्सबद्दल बोलत होते. आज मी वॅक्सबद्दलच सांगणार होते, कारण हे वॅक्स ना खूप जण मला विचारतात कमेंट करून की हे कुठलं वॅक्स वापरताय तुम्ही, वॅक्स सांगा. तर हे वॅक्स ना रिकाचं आहे, ज्याला आपण ऑइल सोल्युबल म्हणतो. ऑइल सोल्युबल वॅक्स म्हणजे ऑइलनेच सुटतं आणि ऑइलनेच निघतं ते, कारण करताना पण त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला ऑइल लावूनच करावं लागतं. कारण तुम्ही बघू शकता इथे मी कुठल्याही पावडरचा उपयोग केलेला नाही किंवा कुठल्याही जेलचा उपयोग केलेला नाही आहे. ह्याला ना मी पहिलं पण ऑइल लावून घेतलेलं, तेल आपलं लावून घेतलेलं आणि त्यानंतर मी एकदम स्मूथ असं ॲप्लिकेशन करून घेतलं. ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर ह्या एकदम लाईट वेट अशा पट्ट्या मिळतात स्ट्रिप्सच्या. याच्या स्ट्रिप्स पण वेगळ्या असतात. हे कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्याने ना एकदम छान असं निघतं, नाही त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा. आणि एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुमचं वॅक्स एकदम खूप असं छान होऊन जातं. तुम्हाला डबल ॲप्लिकेशन करायची गरज राहत नाही. जसं की आपण चॉकलेट, एलोवेरा किंवा हनी वॅक्सला परत लावतो, त्याच्याने मॉइश्चर आपल्या बॉडीमधलं पण निघून जातं आणि ते खूप चटके येतं. कारण पहिल्या याच्यामध्ये तर स्किन एकदम वरची लेअर जाते, हेअर जातात आणि परत लावलं तर ते त्रास पण होतो, चटके पण बसतात. त्याच्यासाठी मी तर आहे ना माझ्या क्लायंटला सगळ्यात जास्त हेच प्रेफर करते. आणि खूप स्मूथ असं ॲप्लिकेशन पण तुम्ही करू शकता. याचं असं नाही की खूप जास्त लावायचं, याच्यापेक्षाही पातळ तुम्ही लावू शकता. एकदम पातळ लेअर असे लावू शकता आणि त्याच्याने एका ह्याच्यामध्येच ते वॅक्स इतकं छान होतं की तुम्ही बिलीव नाही करू शकत. तुम्ही फर्स्ट टाईम करून बघा, एकदा करून बघा. रिकाचं वॅक्स इतकं सुंदर होतं ना. आणि कुठल्याही प्रकारचं फक्त सावधानगी म्हणजे थोडंसं हे करायला पाहिजे त्याला, कारण सावधानपणानेच करायला पाहिजे. स्किन पील होण्याचे चान्सेस याच्यामध्ये खूप जास्त असतात, तर थोडंसं ते तुम्ही